म्हणजे आपण एक एक फेज घेऊया. समजा फॉर एक्झाम्पल पहिली फेज घेतली आपण इथे मेन्स्ट्रुअल फेज, मेन्स्ट्रुएशन फेज that lasts for 4 to 5 days. And what is the thickness of endometrium? Endometrium that become thin, and the thickness of that endometrium, see here, इथे जास्त आहे परंतु ती कमी कमी होत जाते, and that thickness is here near about 1 mm. So that one is a 1 millimeter, that is the thickness of endometrium. And why that endometrium degenerate? That is because of the hormone that is nothing but the prostaglandin. So effect of prostaglandin, हे जे प्रोस्टाग्लॅन्डिन आहे याच्या इफेक्ट मुळे याचं डिजेनरेशन होतं एंडोमेट्रियमचं. आणि हे प्रोस्टाग्लॅन्डिन सिंथेसाइज किंवा रिलीज केलं जातं त्याचं कारण आहे डिक्रीज लेवल ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. सो इन दिस फेज देयर इज अ डिक्रीज लेवल ऑफ, व्हॉट इज दॅट? डिक्रीज्ड level of estrogen and progesterone. So here estrogen and progesterone याची जी लेवल आहे ती डिक्रीज असते, त्याच्यामुळे प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज होतं आणि या प्रोस्टाग्लॅन्डिन मुळे एंडोमेट्रियम जे आहे ते थिन बनतं, म्हणजे रप्चरिंग होतं ते आपल्याला सांगता येते. आणि हे जे ब्लड आहे जे फ्लो होणार ते क्लॉट होत नाही, त्याचं कारण आहे फायब्रिनोलायसिन. व्हॉट इज दॅट? फायब्रिनोलायसिन. फायब्रिनोलायसिन असं नाव आहे त्याचं. म्हणजे आपल्याला माहितीये की हे फायब्रिनोलायसिन काय काम करतं? डू नॉट क्लॉट द ब्लड, डू नॉट क्लॉट ब्लड, म्हणजे त्या ब्लडचं जे क्लॉटिंग आहे ते होऊ दिले जात नाही, त्याचं नाव आपण इथे लिहिलेलं आहे फायब्रिनोलायसिन. आता इथे फायब्रिनोलायसिन होत आहे. आणखी काय होतं याच्यामध्ये? म्हणजे आपल्याला पहिल्या याच्यामध्ये मेन्स्ट्रुअल फेज मध्ये कळालं की दी फेज लास्ट फॉर 4 to 5 days. Endometrium that become degenerate and there is a thickness of that endometrium that become 1 millimeter. Prostaglandin च्या अंडर याचं काय आहे? डिजेनरेशन आहे. हे प्रोस्टाग्लॅन्डिन रिलीज होतं त्याचं कारण डिक्रीज लेवल ऑफ इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. Here is one hormone that is a fibrinolysin that prevents the clotting of blood. Another one thing is that during this phase what happens? See here the changes in an ovary. These are the changes in an uterus. So that endometrium that goes on decrease, and here level progesterone, estrogen, that one is also low. And in that ovarian what happened? There is a development of a follicles. So primordial follicle cells that get develops into the primary and secondary follicles under the control of FSH or one can say LH. So इथे काय आहे? Primordial follicles that develops into primary, secondary follicles, and that one is under the control of, what is that? Here is the FSH. कशाच्या अंडर आहे ती? FSH अंडर आहे. So these are the events that one is occurred during the menstrual cycle. हे शेवटी काय सांगितलं आपण? प्रायमॉर्डियल फॉलिकल जे असतात त्याचं प्रायमरी आणि सेकंडरी फॉलिकल मध्ये कन्व्हर्जन होतं, आणि ते कशाने होतं? तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन FSH की जे कशापासून रिलीज केलं जातं? पिट्युटरी ग्लँड पासून. ही झाली पहिली फेज, मेन्स्ट्रुअल फेज.
सेकंड फेज आहे आणि ती सेकंड फेज कुठली आहे आपल्याकडे, त्याचं नाव आहे फॉलिक्युलर फेज. सेकंड फेज इज ए फॉलिक्युलर फेज, किंवा या फॉलिक्युलर फेजला दुसरंही नाव आहे, त्याला म्हटलं जातं प्रॉलिफरेटिव्ह फेज. प्रॉलिफरेटिव्ह फेज, प्रॉलिफरेटिव्ह म्हणा किंवा मग त्याला तुम्ही फॉलिक्युलर फेज असं म्हटलं तरी चालेल, किंवा पोस्ट मेन्स्ट्रुअल फेज असंही शब्द त्याला वापरला जातो. दॅट एक्सटेंड्स फ्रॉम, दॅट वन इज extends from what here 5th to 13th day of menstrual cycle. 5th to 13th day of menstrual cycle. During that one is occurred. And what happened here in menstrual phase, there is a formation of primary and secondary follicle. So many more primary follicles are formed and secondary follicles are also developed from that. In that proliferative phase, what happened? Here is a secondary follicles that develops into a mature Graafian follicle. So see here, that is a mature follicle. So developing follicle, primary, secondary, that is into the mature follicle. So here, what happened? Secondary follicle that develops into a mature follicle, mature Graafian follicle असाही शब्द वापरला जातो त्याला. सो मॅच्युअर फॉलिकल मध्ये याचं कन्व्हर्जन होतंय, म्हणजे कन्व्हर्जन ऑफ ए सेकंडरी फॉलिकल इनटू ए मॅच्युअर Graafian follicle and that developing here follicles that secretes what is that estrogen. So secondary follicles that is developing, secondary follicles that develops and that releases here hormone estrogen. So developing follicles that releases the hormone, what is that? That is nothing but the estrogen. The estrogen hormone आपल्याला रिलीज करताना दिसते. Endometrium that starts to regenerate under the effect of estrogen. So what is the function of estrogen? There is a regeneration of endometrium. Endometrium that is under the control of what is that? Estrogen. And estrogen is released from developing follicle. So that developing follicles that releases the estrogen. Estrogen increases the thickness of endometrium. So in menstrual phase there is only 1 millimeter thickness, and here in a proliferative phase that thickness is near about 3 to 5 mm. So what is that thickness of endometrium? So thickness of endometrium that is 3 to 5 millimeter. See here, ही आता थिकनेस काय लागलेली आहे, वाढायला लागलेली आहे. इथे आपल्याला थिकनेस वाढताना दिसते आहे आणि मॅच्युअर फॉलिकल पण फॉर्म झालेली आहे तिथे. हे जे इथे थिकनेस वाढते ती कशामुळे वाढते, तर या इस्ट्रोजन हार्मोनमुळे वाढते असं आपल्याला सांगता येते. सो हिअर दॅट सम, आता इथे मॅच्युअर Graafian फॉलिकल किती फॉर्म झाले आहे, ओनली वन. आणि हाऊ मेनी सेकंडरी फॉलिकल्स? Many more secondary follicles are formed from the primary follicle. So what happened? Only one secondary follicle convert into the mature follicle. So only one mature follicle, that one is formed, and another secondary follicles that get degenerate, that is called as a atresion. A-T-R-E-S-I-O-N. So atresion means the degeneration of secondary follicle. Then next to that, here is a third phase, and what is that third phase? That one is a ovulation. ती जी third phase आहे तिचं नाव आहे ovulation. So what is that ovulation? Menstrual phase मध्ये
ओव्ह्युलेशन थर्ड फेज आहे, त्याला ओव्ह्युलेटरी फेज असं आपण म्हणूया. सो व्हॉट हॅपन ड्युरिंग दॅट ओव्ह्युलेटरी फेज? इथे ओव्ह्युलेशन आपण त्याचं नाव लिहूया ओव्ह्युलेटरी फेज. So during that ovulatory phase, what happened? Ovulation that one is taking place. What is meant by ovulation? Release of ova from mature Graafian follicle. When it comes to release of ova from the ovary, त्याला आपण शब्द वापरतो ovulation. म्हणजे इथे आपल्याकडे काय आहे? एक मॅच्युअर फॉलिकल आहे. त्या मॅच्युअर फॉलिकल मधनं आपल्याला रिलीज काय करायचा? ओव्हा किंवा त्याला आपण म्हणतो एग्स. दॅट वन इज इन ए सेकंडरी ओसाइट स्टेज. इट इज इन ए सेकंडरी oocyte स्टेज. सेकंडरी oocyte स्टेज म्हणजे या सेकंडरी oocyte स्टेज मधनं हा ओव्हा जो आहे इथे रिलीज होतो, त्याला ओव्ह्युलेशन म्हणतात. म्हणजे मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल रप्चर्ड होतं आणि ते मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल जे रप्चर होतं ते कशामुळे होतं? दॅट वन इज अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ LH. सो हियर इज द LH. That is because of the LH. See here, the level of LH, that one is increased. There is a peak level that is called as a urge of that LH. So here that increases. That means rapidly there is an increasing level of LH, and thereby there is a release of ova from the ovary. So ovulation is under the control of what? LH, luteinizing hormone, which is secreted by the pituitary gland. So what is meant by that? Ovulation. Ovulation means the release of ova on the 14th day of menstrual cycle, and that is the mid of a menstrual cycle. The menstrual cycle that is of what? 28 days. So on the 14th day there is a release of ova from the ovary. One can say from the mature Graafian follicle. So that is the mid of a menstrual cycle. You got it? So here ovulation means the release of ova from mature follicle, and that is under the control of LH. And in which stage that one is released? That is released in a secondary oocyte stage. हे आपल्याला पुढे लागणार आहे. सेकंडरी oocyte स्टेज म्हणजे काय ते आपण लक्षात ठेवा. ही झाली थर्ड फेज, that is ovulatory phase. And next to that